नमस्कार. मी अरविंद आठले. आता नुकताच आपण माझ्यातला मी कसा ओळखावा या विषयावर एक छान भाषण मी तुमच्यासमोर ठेवलं. कदाचित मी कोण हा विषय असल्यामुळे लोकांना वाटलं की मी माझ्याविषयी काहीतरी सांगत असेल. तसं नाही आहे. अनेक संतांनी हा मीला कसं नाहीसं करावं यासंबंधी खूप लिहिलेलं आहे. विशेषतः रमण महर्षी किंवा मुंबईचे एक आणखीन आहेत निसर्गदत्त महाराज आणि बरेच माणसं आहेत की ज्यांनी या मीवर लिहिलेलं आहे. हे तुम्ही मुळापासून वाचलं तर तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. काही वेळा वाचनाचा फायदा होतो, वाचनाचा तोटा होतो, तसा फायदाही होऊ शकतो. जसं कुठल्याही सवयी आहेत. साधा मोबाईल घ्या, म्हटलं तर खूप चांगला फायदा होतो, म्हटलं तर भरपूर तोटा होतो. आपण ते कसं वापरावं यावर बरंचसं अवलंबून आहे. तेव्हा मी कोण या विषयानंतर त्या विषयामध्ये हा बराचसा मनाचा उहापोहा आलेला आहे. आणि या मनाविषयी मागे एक मी स्वतंत्र व्याख्यान दिलेलं आहे की मन कसं फसवं असतं आपल्याला. आता हे मन साधकाला त्याच्या साधनेपासून सतत बाजूला घेऊन जात असतं. मनाला साधना नको असते, मनाला चैन हवी असते. त्याला जिथे रममाण होता येईल अशी सगळी साधनं त्याला हवी असतात. त्यामुळं मनावर जर फार मोठा विश्वास आपण ठेवायला गेलो, माझं मन आहे, माझ्या ताब्यात आहे, असं चुकून त्या साधकाला जर वाटलं यदा कदाचित, कारण लोक त्याच्या मनात भरवून देत असतात. अरे बापरे, तू केवढा मोठा साधक आहे, तुझ्यासारखी साधना आम्ही कधी बघितली नाही, खूप तू फार सिन्सिअर आहेस, असं म्हटलं की त्या साधनाची जरा कॉलर ताट होते. तर हा जो अहंकार आजूबाजूची माणसं आपल्यात उत्पन्न करतात, जो आहे आपल्यात, ते टेस्ट करत असतात तुम्हाला. तेव्हा या अहंकारापासून, या मनापासून, या मनाच्या फसव्या वृत्तीपासून आपण फार सावध असलो पाहिजे. आणि मनावर आपण पाळत ठेवू शकलो पाहिजे की हे आपल्याला कुठे फसवत आहे. हे पाळत ठेवण्याचं एकदा कसब तुमच्यात आलं तर मन बऱ्याचसं ताब्यात राहण्याची शक्यता आहे असं मी म्हणतो. कारण मन केव्हा दगा देईल हे काही सांगता येत नाही. आणि आपण त्या मनाचे केव्हा गुलाम होऊन जातो हेही सांगता येत नाही. मन फार बनवाबनवी करण्यात एक्सपर्ट असतं. आता हे मन कसं आपल्याला फसवतं पहा. आता साधक म्हटलं की काही तत्त्व त्याला पाळावीच लागतं. त्याचं मन त्याला फसवतं. त्याच्याकडून या तत्त्वांचा वेगवेगळ्या जी तत्त्व त्याला पाळायची असतात त्याच्यापासून ते कसं त्याला दूर नेतं आणि लोकांपासून दूर नेतं. काही वेळा ह्या अंतःकरणातले आपले दोष दूर काढले पाहिजे म्हणून लोकांची संगत पाहिजे असंही आपल्याला वाटतं. असं उलटसुलट हे मन सगळं आपल्याला शिकवत असतं. एकदा ते म्हणतं यापासून सगळ्यापासून बाजूला हो बरं, यांच्यात राहिला असतं यांचे गोष तुला लागतील. आणि दुसऱ्याच वेळी ते असं म्हणतं या सगळ्यांपासून बाजूला राहून तुला काय कसं काय तू साध करशील, हे चोर पळवाड झाली तुझी, त्या तू जा त्याच्यात मिसळ आणि तरीही तू शुद्ध राहण्याचा प्रयत्न कर, तीच उपासना आहे. बऱ्याच वेळा स्त्रीपासून धोका असतो. सुंदर स्त्री पाहिलं की मन पाघळतं. याला कोणी अपवाद नाही आहेत. फार क्वचित ज्यांना प्रचंड वैराग्य खरोखरच आहे असेच लोक याला अपवाद असतात. सर्वसामान्य माणूस त्याला जरी वाटत असले की मातृभावना ठेवतो, अमुक करतो तमुक करतो, तरी ते मन त्याला केव्हा फसवून टाकेल हे सांगता येत नाही. यापासून आपण अत्यंत सावध असलं पाहिजे. आपल्याला वाटतं की आपण देवीसारखा भाव ठेवावा, मातेसारखा भाव स्त्रीप्रती ठेवावा, परंतु हा भाव ठेवून मग त्यांच्यात तुम्ही वावरा असा त्याचा अर्थ होत नाही. ते कोण तुम्हाला केव्हा त्यापासून अलिप्त करेल आणि फसवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही अत्यंत सावध असलं पाहिजे. एक साधू महाराजांची गोष्ट आहे. एक शिष्य असतो, त्याला ते अहिंसेचं व्याख्यान देत असतात. आता हा शिष्य वेगवेगळ्या उदाहरणं त्या शिष्याला ते देत असतात. त्यात एकदा एका सापाचं उदाहरण देतात की एक साप असाच गरीब होऊन जातो, अहिंसा पाळायची,
त्यामुळे लोकांच्या लक्षात येते की हा साप काही चावत नाही आहे, हा असा तुम्ही पाहिले की तो पळून जातो. त्यामुळे लोक त्याच्या मागे लागतात. मग तो एका साधूला शरण जातो आणि म्हणतो, काय करू मी, मी अहिंसा पाळायचं ठरवलं तर हे मला जिवंत जगू देत नाही आहेत. तो साधू त्याला म्हणतो, अरे तू नुसतं फुसकार, ते पळून जातील. तुझ्या फुसकारण्यात ती शक्ती आहे. आणि त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी लोकांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो फस करून असा बाहेर आला. त्याबरोबर त्याला, अरे बापरे, हा चावेल आपल्याला, मग लोक पळून गेले. आणि तेव्हापासून त्या सापाला कधी त्रास नाही झाला. पण हे फुसकारणं आहे, याची सवय साधकांनी आपल्याला लावू नये. अनेक जे दुर्गुण त्याच्यामध्ये त्या फुसकारण, त्यात काय बिघडला, कोणाला घाबरायचं नाही, शुरांचा मार्ग आहे असं म्हणून हा साधक केव्हा फसेल हे नाही सांगता येत. त्यामुळे तुम्ही अत्यंत दुर्जनांपासून आत्मरक्षण करण्यासाठी बाह्यतः कदाचित अनेक साधूसुद्धा हा उग्रपणा आणतात, फुसकारतात, काठी घेऊन मारतात आणि त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर जातात. हा त्याच्या मनात, त्या साधूच्या मनात ह्या सगळ्यांविषयी प्रेम असतं, पण त्याला लक्षात येतं की हे प्रेम जर दाखवत राहिलं तर हे लोक आपल्या डोक्यावर बसतील, म्हणून त्यांना तो कधी जवळ येऊ देत नाही. म्हणून अशावेळी तो असा उग्ररूप काही वेळा धारण करतो. हे सापाचं फुसकारण्याचं जे उदाहरण आहे हे यासाठी आहे. पण ह्या फुसकारण्याचा तुम्ही गैरवापर जर करायला सुरुवात केलात तर मग तुमच्यामध्ये हळूहळू उर्मटपणा, वितंडवाद, क्रोध हे यायला लागतात. इथंही साधकांनी अत्यंत सावध असलं पाहिजे. अनेक लोक काही तत्वनिष्ठ असतात, अमुक केलं पाहिजे, अमुक झाली, ही शिस्त, ते शिस्त, आणि ह्या तत्वनिष्ठ राहण्यामध्ये ते इतके हेकट बनतात काही वेळा की त्या साधनेपासून ते केव्हा दूर जातात हे त्यांच्याच लक्षात येत नाही. या सगळ्या साधकाच्या अडचणी आहेत. तेव्हा हेकटपणाचा दोष त्या साधकात जर आला तर तो त्याच्या साधनेतून अतिशय बाजूला जातो आणि हे त्याच्या दुर्दैवाने लक्षात सुद्धा येत नाही की आपण हेकट आहोत. आपली तत्वनिष्ठा इतरांवरही लादण्याचा मग तो त्यावेळी प्रयत्न करतो. घरात खूप शिस्त असली पाहिजे, मी अमुक, माझी साधनाची वेळ असे आहे, मग तुम्ही त्यावेळी गडबड करायची नाही, तुम्ही अमुक करायचं नाही, झालं, त्याचे नियम चालू झाले. इतरांवर अधिकार त्यावेळी गाजवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. इतर त्यांच्या मार्गाने जाऊ दे, तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. उच्च आणि उदात्त असं वागणं प्रयत्न करा. इतरांना तुमचा कुठलाही उपसर्ग होऊ नये याची काळजी घ्या, तर तुम्ही साधनेमध्ये क्षमाशील व्हाल. उच्च भावना तुमच्यात आपोआप उत्पन्न होईल. आता नेहमी आपण म्हणतो सत्य बोलावं, स्पष्ट वक्तेपणा ठेवावा, पण हे मन त्याचा विपर्यास लगेच करायला सुरुवात करतं. कोणी माणूस जर आला आणि तुमचं मत त्यांनी फटकळपणाने तोडून दाखवावा असा त्याचा अर्थ नाही. तुमचं मत तुमच्यापाशी ठेवा, त्याचं ऐकून घ्या ना शांतपणे. त्याचं ऐकलं म्हणजे ते तुम्ही पाळलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही आहे. अनेक वेळ लोक साधकांना खिजवण्यासाठी काही वेळा काही असं विचित्र त्यांच्यासमोर बोलतात. तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यावर रागवू नका. आणि म्हणून स्पष्ट वक्तेपणाचा जर हे असला तर तो विनम्रपणे स्पष्ट वक्तेपणा दाखवा, त्याला न दुखावता. मग तुम्ही स्पष्ट वक्तेपणा दाखवलात तरी काही हरकत नाही. खरं जे वैराग्य असतं ना हे आंतरिक असतं. आणि हे आंतरिक मन म्हणजे काय, पूर्ण अनासक्त. काल मी तुम्हाला सांगितलं वैराग्याचा अर्थ, कसलाही आग्रह करायचा नाही, ते खरं वैराग्य. कुठल्याही मताचा आग्रह करायचा नाही, तुम्हाला पटतं तुमच्यापुरतं ठेवा. घरातल्या सगळ्यांना तुम्ही जे मतं पटवून तुम्ही तसं वागावं, मुलांनी तसं वागावं, बायकोनी तसं त्याच शिस्तीत वागावं असा प्रयत्न करत जाल तर तुमच्यातला साधक तुमच्यापासून दूर जाईल, हे विसरू नका. तेव्हा हे वैराग्य पाळा, पण ह्या पाळण्याला तारतम्यपणा ठेवा, विवेकाची जोड ठेवा. जोपर्यंत विवेक प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या वैराग्याला काही अर्थ राहत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर विषयभोग हा मोठा अडथळा आहे साधकामध्ये. अनेक ठिकाणी सांगतात की ब्रह्मचर्य पाळा, मग ते स्वस्त्रीशी सुद्धा ते ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत चुकीचं आहे.
ब्रह्मचर्याचं उदाहरण श्रीकृष्णाने स्वतः घालून दिलेलं. 16 सहस्र स्त्रियांचा पुरुष असून सुद्धा तो ब्रह्मचारी होता असं आपण म्हणतो. तर त्या ब्रह्मचर्याचा आशय, त्याचा अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. वैराग्य ही फार साधी गोष्ट नाही आहे आणि हे अत्यंत दक्षतेने रोमारोमात तुम्हाला ते बाणवावं लागतं, तरच ते वैराग्य टिकतं. नाही तर वैराग्य, क्षणिक वैराग्य येऊन काही अर्थ नाही. आज मी उपासना करतो, वर्षभर मला खूप त्या उपासनेचा जोश आहे आणि त्यामुळे मी कधी कडकपणे वैराग्य पाळतो, ह्याचा अभिमान तुम्हाला जर येत असेल तर ते वैराग्य चुकीचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं मागच्या वेळी की 80व्या वर्षी त्या संन्यासाचा पाय घसरला. मला तो माणूस वैयक्तिक माहिती आहे. 8व्या वर्षी घरातून निघून गेलेला माणूस पुढे संन्यास धारण केला, अतिशय चांगल्या प्रकारचे गुरु मिळाले, तरीसुद्धा 80व्या वर्षी पाय घसरलं. इतकं मन फसवास्त. तुमच्या वैराग्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वतःवर तसा विश्वास ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा विषय वर्ज्य करताना दुसरं टोक गाठू नका. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं मन स्वाभाविकपणे इंद्रिय सुखाकडे धावणारं असतं, तेव्हा त्याचं लालन करू नका, पालन करा. गोपाल, इंद्रियांना पालन करणारा असा व्हा. श्रीकृष्ण व्हा त्या ठिकाणी. सर्व इंद्रियांचा भोग घेऊन सुद्धा तो अनासक्त अलिप्त राहून दाखवलाय त्याने. अत्यंत मोठा आदर्श आहे या साधकांसाठी श्रीकृष्ण. आता बरेचसे लोक म्हणतात मी पूजा करतो, मी अमुक करतो, जप करतो, अमुक करतो, दिवसभर मला त्या रामनामात जातो, नामस्मरणात जातो, मग मला पूजा अर्चेची काय गरज आहे? हे मन फसवं आहे. जे मनाला आवडतं आणि जे मनाला आवडत नाही ते अनावश्यक आणि जे आवडतं ते आवश्यक, असा हळूहळू नियम आपण आपल्याला घालायला सुरुवात करतो. तिथे आपण फसत असतो. आता शिस्तीचं जर शिकवणी जर त्याला मिळाली असली, एखाद्या अमुक शिस्त पाळा, गुरूंनी काय आज्ञा केलेली असते, असं कर, तसं करू नको, तर त्या आज्ञेचा अर्थ तुम्ही समजावून घेतला पाहिजे. प्रेमाने बोला याचा अर्थ वेगळ्या अर्थाने घ्यायचा नाही कधी. प्रेम तुमच्या अंतःकरणात क्षमाशील, दयाशीलता आहे, सर्वांप्रती प्रेम आहे. खऱ्या अर्थाने कुठल्याही विषय वासना नसलेलं प्रेम आहे ते प्रेम. वासनारहित प्रेम ते खरं प्रेम. वासनासह असलेल्या प्रेमाला काही अर्थ नाही. तेव्हा पूजा करण्याची मला गरज नाही, मी एवढा नामस्मरण करतो असं म्हणणारा साधक स्वतःला फसवत असतो. हे अडथळे आहेत सगळे. मी या साधकांचे कसे काय काय अडथळे येतात ते तुम्हाला सांगतो आहे. ह्या सगळ्या अडथळ्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. नाही तर काय होतं, असं करण्यामध्ये अनावश्यक म्हणून गवतातलं भूस टाकून दिलं पण त्याच्याबरोबर धान्यही जातं, म्हणजे तेल गेलं आणि सगळंच गेलं. असं व्हायला नको. अत्यंत सावध माणसाने, साधकाने असलं पाहिजे. आता काही सुदैवाने काही लोकांना उत्कृष्ट असा कळा दिलेला असतो. भजन करावं म्हणजे ईश्वराप्रती पोचता येईल अशा भावनेने ते भजन करतात, रंगून जातात भवनामध्ये. अष्टविध भाव जागृत होतात त्यांचे भजनामध्ये. अष्टसात्विक भाव, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं, चेहरा रक्तवर्णी होऊन जातो, काही सुचत नाही, काय करावं समजत नाही, कंप पावता अंगाला. इतर जे कोणी तुमच्या आजूबाजूला असतील त्यांनी ही तुमची अवस्था पाहिली की ते त्याला वर हरभऱ्याच्या झाडावर चढवायला सुरुवात करतात आणि आपण न कळत त्या हरभऱ्याच्या झाडावर केव्हा चढतो हे आपल्याला समजत नाही. ह्या सगळ्या काळज्या अत्यंत घेतल्या पाहिजेत. मग ते भजन तो त्या लोकांसाठी म्हणायला हळूहळू सुरुवात करतो. ते परमेश्वरासाठी राहिलेलं परमेश्वराचं प्रेम त्यातलं नाहीसं होतं आणि लोकांचं प्रेम जागृत होऊन त्या लोकांना ते भजन आवडतं म्हणून तो भजन म्हणायला सुरुवात करतो. इथं त्याचं अधःपतन सुरू होतं. तेव्हा किती काळजी उपासकाला घ्यावी लागते वेगवेगळ्या प्रकारची, हे मी तुम्हाला समजावून सांगतो आहे.
तेव्हा गोड गळा हे चांगला आहे, पण तो तुमच्याकरिता मर्यादित ठेवा. त्याचं भांडवल करा. लोक त्याचं भांडवल करतात, तुम्ही नाही करत. तुमचा मूळ भाव खूप चांगला असतो. लोकांनी ऐकावं आणि लोकांनीही त्यात रंगावं असं तुम्हाला वाटत असतं, परंतु लोक फसवे असतात हे विसरू नका. काही वेळा काय होतं की निष्काम सेवा आपण करायला जातो आणि या निष्काम सेवेतून हळूहळू लौकिक प्राप्त जसा होईल तसा माणूस पुन्हा ठळत जातो. कामिनी कांचन कीर्ती ह्या 3 गोष्टी प्रचंड माणसाला खाली आणतात. उदाहरणं समाजात आपल्यात आहेत. ही माणसं एकेकाळी फार चांगली साधक होती, याविषयी शंका नाही, परंतु या 3 ह्याला ते भुलतात, पैशाच्या मागे लागतात. मग त्यांना हळूहळू आपली कीर्ती किती वाढते ह्याचा आनंद व्हायला लागतो. ह्या सर्वांपासून जेव्हा गुरुवरची निष्ठा कमी व्हायला लागते, मग मीच मोठा झालो, माझ्या गुरुपेक्षाही मी श्रेष्ठ झालो असा भाव असणारे साधक मी बघितलेले आहेत. माझ्या 42 पिढ्यांचा उद्धार मीच करणार आहे, इतका भाव, त्या अहंभाव त्या साधकाला प्राप्त झालेले साधक आणि नंतर ढळलेले साधक मी पाहिलेले आहेत. तेव्हा गुरुवरचा विश्वास ढळू देऊ नका. गुरु त्या अवस्थेतून तुम्हाला बरोबर बाहेर काढत असतो. गुरुला तुमची तितकीच काळजी असते, तुम्ही गुरुची तितकी काळजी करा, त्याच्यावर प्रेम करा, अहर्निश त्याचा जप करा, मनातून त्या गुरुला कधी घालवू नका. तेव्हा हा भाग सगळा साधकाला कित्येक प्रकारचा त्याला विचार करावा लागतो. आता तितिक्षा बाळगावी लागते. वर्षानुवर्ष उपासना चालते, वर्षानुवर्ष नामस्मरण चालतं, परंतु पदरात काही पडत नाही असे लोक असतात. त्यांना वाटतं काय आपलं वाया तर नाही गेलं सगळं. तेव्हा जे काही तुम्ही कराल त्याविषयी कुरकुर करू नका. पदरात फळ पडलंच पाहिजे असा आग्रह मुळीच करू नका. तेव्हा फळ ते पदरात तुमच्या द्यायचं हे तुमचा गुरु ठरवत असतो. त्या गुरुवर विश्वास ठेवा. जेवढा विश्वास ठेवाल तेव्हा तेवढं जास्ती चांगलं आहे. तर अनेक साधक त्यांना वेळ मिळत नाही, केस वाढलेले असतात, दाढी माझ्यासारखी वाढलेली असते आणि ती त्याला शोभून दिसत असते. गौरवर्णी असतील तर मग काय विचारायलाच नको. लोक म्हणतात अहो काय तुमच्या चेहऱ्यावर केवढं तेज आहे, आणि मग खरोखरच आपल्या चेहऱ्यावर तेज आहे असं त्या साधकाला वाटायला लागतं आणि मग तो व्यवस्थित दाढी ठेवतो. सकाळी उठून ती दाढी व्यवस्थित करण्यासाठी, केस व्यवस्थित करण्यासाठी हेअर ड्रेसर ठेवणारी माणसं, मोठी मोठी माणसं मला माहिती आहेत समाजातली, ती फार मोठी प्रसिद्ध आहेत, परंतु आपल्या सौंदर्याची ती काळजी जेव्हा घेतात तेव्हा मला त्यांची काळजी वाटते. ही उदाहरणं मी पाहिलेली उदाहरणं, मी खूप साधकांमध्ये वावरलेलो आहे, खूप गुरूंमध्ये वावरलेलो आहे आणि या सगळ्यातून मी जे काय शिकलो ते मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. तेव्हा देहबुद्धी येते ह्या गोष्टीने हळूहळू. मी सुंदर दिसतो, लोक माझी स्तुती करतात, आली त्याला देहबुद्धी. ही देहबुद्धी अतिशय टाळली पाहिजे. ही देहबुद्धी तुम्हाला हळूहळू जेव्हा वाढते तेव्हा तुमच्यातला साधक केव्हा संपतो हे तुम्हाला समजत नाही. तेव्हा कोणत्या टप्प्यावर आपण उभ्या आहोत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग मी काल तुम्हाला सांगितलं, तुकारामांची ही उक्ती. तेव्हा हा रात्रंदिन हा खरोखरच युद्धाचा प्रसंग असतो. अत्यंत सावध राहावं लागतं. एक विशिष्ट पातळी येतोपर्यंत तरी हा सावधपणा अत्यंत आवश्यक असतो. नाही तर केव्हा तुम्ही ऱ्हास पाल, केव्हा तुम्ही पतित व्हाल हे सांगता येत नाही. आणि काय मन असतं आपलं हे निष्ठी, त्या निष्ठेशी तडजोड करण्याचा त्या मन तुम्हाला तयार करायला हळूहळू करू. सात्विक अन्न खायचा निरोप घेतला तुम्ही, असं वाटतं काय थोडंसं एखाद्या आठवड्यातून खायला काय हरकत आहे, झालं आतापर्यंत असलेलं सगळं बुडलं. आता मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण सांगतो. गायत्री पुरस्चरण मी केलं. या पुरस्चरणाचा नियम आहे. ह्या पुरस्चरणाला साधारणपणे 2 ते 2.5-3 वर्ष सर्वसाधारणपणे लागतात. एकही दिवस खंड पडला तरी त्या साधकाला ते पुरस्चरण पुन्हा पहिल्यापासून सुरू करावं लागतं. इतकं कडक त्यातलं धोरण ठेवावं लागतं.
तेव्हा देहाला कष्टवू नका असं नाही, कष्टवा, परंतु विचार करून कष्टवा. मन तुमचं तडजोड करायला जाईल, त्या ठिकाणी ती तडजोड शास्त्रशुद्ध आहे, योग्य आहे का नाही हे पहा. ही तडजोड करताना कोणाला दुखवणार नाही, परंतु तुमचा नियमही सुटणार नाही, तुमच्यापुरता तरी, याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. आणि म्हणून सतत गुरुकृपा माझ्यावर असावी एवढी प्रार्थना करत जा. गुरु ह्या सगळ्यातून तुम्हाला तारेल. सातत्याने गुरुचं स्मरण करून उपासना करा, ती तुम्हाला फळेल. नमस्कार.